जन्म वाया। मी सांगतो तुम्ही विठ्ठलाला भजा, विठ्ठलाला नाही भजला तर जन्म वायाला जाईल। त्याचं कारण काय? हा जन्म फक्त विठ्ठलाला भजण्यासाठीच आहे। देवे दिला देह भजना गोमटा, माझ्या मुक्तच नाही आणि कहे ज्ञान नाही। याची देही घडी देवाचे भजन आणि कहे ज्ञान। ए बोरो बैठे बैठे सावधान, चला पटपट बोला। तुम्ही एवढ्याने सगळ्यांनी बोलायचं सांगा। इकडे बघा, मोठ्यानं सांगायचं। हा, आपल्या गावात भजन माणसं करतात का कोण करतात? महाराज। हा जमलं बरं, महाराज माणूसच आहे ना, बरोबर आहे का नाही? हा, इकडे बघा, आपल्या गावात सप्त्याकडे माणसं येतात का कोण येतात? अरे तुम्ही माणसं नाहीत का? हे बाकीचे माणसंच आहेत ना, हे एवढंच लक्षात ठेवायचं। कोण येतात? माणसं। मोठ्यानं सांगा, भजन कोण करतंय? हा, मग कीर्तनाकडे कोण येतंय? माणसं। सप्त्यात कोण येतंय? कोणतरी इकून म्हणलं बाया। जन्म जन्म्या आपल्या गावात भजन माणसं बाया माणसं करतात, बस एवढं तर जमलं। कधीतरी आपल्या गावात जनावराला भजन करताना बघितलं का? मोकळं सांगा। कधीतरी ह्या मंडपात कुत्रे आले तर इठ्ठल इठ्ठल म्हणाले, बघितलं का? म्हणजे कुत्रे भजनात येत? बोला ना मोठ्यानं। जनावर सप्त्याकडे येत, कुत्रे सप्त्याकडे येत, जनावर सप्त्याकडे येत, जनावर भजन करत। म्हणजे जे भजनाकडे येत नाहीत ते कोण? पशु। लागला मेळ। पशु काय पाप पुण्य जाणते, पशु काय पाप पुण्य जाणते, पुण्य जाणती। पशुच्या ठिकाणी भजनाचं ज्ञान, पाप पुण्य या गोष्टीचं ज्ञान नाही महाराज। एकच योनी आहे, एकच देह आहे, याची देही घडे देवाचे भजन। याचं कारण काय? देवानं ही सगळी सजीव सृष्टी बनवली, पण या सजीव सृष्टीमध्ये देवाचं भजन करणारी एकच योनी बनवली, ती म्हणजे मनुष्य योनी। असं सांगतात 184 योनी आहेत। फार मोठं चिंतन आहे महाराज। याच्यामध्ये पुन्हा आणखीन एक वेगळा विषय महाराज। देवानं सगळ्या सजीव सृष्टीमधले बाकीचे सगळे प्राणी आडवे बनवलेत। कसे बनवलेत बाबा? नीट आहे का? कसे केलेत? आडवे। फक्त एकमेव मनुष्य प्राणी आहे जो उभा आहे, म्हणून माणसाला उभा राहायचा नाद असतो। कीर्तनात म्हणालो मी, तुम्ही नको तिथं जाऊ नका। माणूस का उभा आहे त्याचं एकमेव कारण, जो विटेवर उभा आहे ना तो आयुष्यात उभा करता आला पाहिजे म्हणून माणूस उभा आहे महाराज। हे चिंतन आहे, हे शास्त्र आहे, म्हणून माणूस उभा आहे। देवानं हा देह दिलाय, देवे दिला देह भजना। बर नुसता देह दिला का? दिले
पाय कान डोळे मुख बोलाया वचन जेणे तू जोडसे नारायण नासे जीवपण भवरोग. देवानं हे सगळं दिलं, कशासाठी दिलं? हे हात दिले कशासाठी? टाळी वाजवावी. पाय दिले कशा? वाटती चालावी. डोळे तुम्ही पहा विठोबाचे, तुम्ही ऐकारे घेई घेई माझी जणी दृष्टी लागू. कितीतरी प्रमाण देता येते. हा, हे सगळं जे दिलं ना ते त्याच्यासाठी दिलं महाराज. म्हणून देवानं हा सुंदर देह बनवला ना. म्हणून काय करा? सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला. नाही भजला तर नाही तरी गेला जन्म वाया. आणि जन्म वायाला जाऊ द्यायचा नसेल तर तुका म्हणे जन्मा आल्याचे सार्थक विठ्ठलची देखलिया देखलिया देखलिया. किती गोड आहे. तुका म्हणे जन्म आल्याचे सार्थक विठ्ठलची एक. मग पंढरपूरला गेल्याच्या नंतर लोकांनी विठ्ठल पाहावा. पण खरं सांगा बरं, लोक पंढरपूरला गेल्याचे विठ्ठल बघत आहेत का दुसरं काय बघत आहेत? काय मत आहे तुमचं? गारुड्याचा खेळ. अवघड झालंय महाराज. वारीत माझ्यासोबत 4-5 लोक होते ते म्हणले अहो पंढरपुरामध्ये ना फारच घाण असते आषाढीला. अरे मला नालाय का तू घाण कायला बघायला? तू काय गाढव आहे का काय? एवढे वारकरी आले त्यांना घाण दिसली नाही, तुलाच बरी घाण दिसते. कारण जो पंढरपुरामध्ये घाण पाहिला जातो ना त्याला घाणच दिसते, जो विठ्ठल पाहिला जातो ना त्याला फक्त विठ्ठलच दिसतो. हा भाव आहे महाराज, हा भाव आहे. पण आमचं पंढरपूरला जाणं बी कसं आहे माहिती का? रेल्वेनं जायचं, तिकीट काढलं तर काढलं. कोणतं स्टेशन आहे जवळ? उमरी का? बसले उमरीला, गेले उतरले पंढरपुरात, गेले चंद्रभागेचं केलं स्नान. डोळ्यासमोर आणा जरा. चंद्रभागेचं स्नान केलं की लगेच पुंडलिकरायचं दर्शन केलं. पुंडलिकरायचं दर्शन केलं की निघाले मागं. लगेच दगडी घाट लागला. दगडी पायऱ्या चढत 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 वर आले की डाव्या हाताला राम मंदिर, उजव्या हाताला अहिल्यादेवी होळकरांचा वाडा. लगेच थोडा पुढे गेला की प्रदक्षिणेचा चौक. थोडं पुढे गेला की डाव्या हाताला लगेच काय दिसतं? तर झोपाळा दिसतो, ज्याच्यावर दर्शन बारी जाते. थोडं पुढे गेला की लगेच डाव्या हाताला नरहरी सोनार महाराजांचं समाधी मंदिर. आता थोडं पुढे गेलं की महाद्वार. महाद्वारात फोटो घेतला, खेचेक लगेच व्हॉट्सअपला टुडे इन पंढरपूर. लगेच व्हॉट्सअपला स्टेटस अपडेट केलं. इकडे बघा, व्हॉट्सअपला स्टेटस अपडेट केलं. लगेच चकोबारांच्या समाधीजवळ गेला, नामदेव पायरीचा नमस्कार केला. आणि नामदेव पायरीला नमस्कार करून असा उभा राहतो. डाव्या हाताला बघतो, डाव्या हाताला एक मोठी लटी इमारत आहे. कशाची आहे? दर्शन. शबास, दर्शन मंडप. दर्शन मंडपात बाजूच्याला म्हणतंय कितव्या मजल्यावर आहे बघ बरं रांग. मग हे म्हणतंय बाबा 5व्या-4थ्या मजल्यावर दिसेल रांग. अर होत नाही मग दर्शन रेल्वेच्या टाइम असतं. मग उगा आता काय बेजार होण्यात अर्थ नाही. आता कोणतं दर्शन करू? हा, मग मुखदर्शन करायचं. 1 तासात मुखदर्शन झालं. आता रेल्वेला 5 तास उरले. मग सोबतचं म्हणलं 5 तास काय करायचं? काय काढी बाबाच्या मठात वाघाच्या तोंडातून घुसू, हातीच्या सोंडातून निघू. काय खोटं याच्यात? इकडल्या तिकडल्या मठात जाऊन वाघाच्या तोंडात घुसण्यापेक्षा जाऊन देवाला पहा, काळाच्या तोंडातून तुम्ही मुकाल. हे वाक्य मला इथं सांगायचंय म्हणून हा टास्क करतो. हा, पण आमच्याकडे नको त्या गोष्टी वाढत चालल्या माय. हो, म्हणून सांगतो काय तुम्हाला, आयुष्यामध्ये फक्त देवाला पाहणं, देव आपलासा करणं हे आयुष्याचं सार्थकीकरण आहे. आयुष्याच्या साधने सच्चिदानंद पदवी घेणे. जन्माला आल्याच्या नंतर माणसानं देव साध्य करावा, देव प्राप्त करून घ्यावा. आणि देव प्राप्त नाही केला तर नाही तरी गेला जन्म वाया. म्हणून काय करा? सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला. म्हणून कीर्तनामध्ये कीर्तनकार तुम्हाला भजन करायला लावतात. कीर्तनामध्ये भजन का असतं? इकडे बघा. कीर्तनामध्ये भजन तुम्हाला का असतं? इकडे बघा. बाकीच्याचं मला माहित नाही, माझं वैयक्तिक सांगतो महाराज. इकडे बघा, कान डोळे मन लावून ऐका. आतापर्यंत माझ्या कीर्तनामुळे कोणाचा उद्धार झाला नाही आणि आज पण कोणाचा होणार नाही. कायला घेतली तारीख नाही? लय म्हणले खालून. हे आणि खरंय महाराज, अज्ञानात सुख असतं बाबा. जेवढा अज्ञानी माणूस ना परमार्थात तेवढा तो सुखी, आणि जेवढा ज्ञानी माणूस ना तेवढा तो कुचित मनाचा होत जातो. बघा तुम्ही आपल्या क्षेत्रात कसं चालू आहे ती. अजून मोकळं करून सांगू का? खाली बसलेल्या माणसाला जवळ पकवाज कुठं लागला हे कळत नाही ना, तवर ते महाराजाचं ऐकतंय. पण ज्या दिवशी त्याला स्वराचं ज्ञान झालं ना, ते महाराजाचं ऐकत नाही. ते पकवाजाला खुनविते. गट्टा वड, वादी चढव, वड गट्टा. ते महाराजाकडे लक्षच नसतं. त्याचं लक्ष कुठं असतं? पकवाजाकडे. जुने लोक म्हणायचे अज्ञानात सुख होतं. तुम्ही उत्तर दिलं नाही, आणि ते 100% खरं उत्तर आहे. लिहून घ्या. एवढा स्पष्ट बोलणारा महाराज तुम्हाला भेटायचा नाही. माझ्याच नाही, कुठल्याच कीर्तनकाराच्या कीर्तनामुळे तुमचा उद्धार होईल याची 100% गॅरंटी नाही. पण कीर्तनात केलेल्या भजनामुळे तुमचा उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही याची 200% गॅरंटी आहे.
तुका म्हणे येथे भजन प्रमाण काय थोरपण जाळावे. कलियुगी उद्धार हरीचा नावे, कलियुगी उद्धार हरीचा नावे, कलियुगी उद्धार हरीचा नावे, कलियुगी उद्धार हरीचा सकळासी येथे आहे अधिकारण कलियुगी उद्धार हरीच्या नामे. फक्त उद्धाराला एकच इथं कारणीभूत आहे ते म्हणजे देवाचं नाम. आणि कीर्तन 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 म्हणजे काय लय विस्तार होईल आता, वेळ नाही माझ्याकडं, मला पुढे वेगळा विषय बोलायचा आहे. पण कीर्तन 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 म्हणजे काय, फेटा बांधायचा, कंबर बांधायची, लोकांसमोर 2 तास गप्पा हाणायच्या म्हणजे कीर्तन आहे का? बोला ना तुम्ही. कीर्तनाची साधी व्याख्या आहे करावे कीर्तन मुखी गावे हरीचे गुण. महाराज ज्यांच्यामुळे मी इथं उभा आहे, ज्यांची कृपादृष्टी माझ्यावर झाली ते वैकुंठवासी प्रातस्मरणीय गुरुवर्य गाथामूर्ती रामचंद्र बोधे बाबा. बोधे बाबा काटाला मॅम गुरुवर्य बोधे बाबांनी आयुष्यात एकच कीर्तन केलं महाराज, एकच. 4थ्या वर्षाचं नित्यनेमाचं पाठाचं कीर्तन केलं. पण नंतर माझ्या बोधे बाबानं कीर्तन केलं असं इतिहासात नोंद नाही. पण माझ्यासारखे लाख कीर्तनकार एका तराजूत आणि बोधे बाबांचा एक शब्द एका तराजूत. कशामुळं? कारण माझ्या बोधे बाबांनी नंतर आयुष्यभर गाथेचं पारायण आणि भगवंताचं भजन केलं. कीर्तन म्हणजे दुसरं नाही, देवाचं नामचिंतन म्हणजे जगातलं सगळ्यात सुंदर. बिंबीच्या देठापासून म्हणावं लागतंय, मात्रा पण लक्षात ठेवावं लागतात. लय अवघडे नाही तर. आणि हे गाव तर फक्त वारकरी ना गाव अशा मोसम मध्ये. खरं सांगा अशा मोसम मध्ये जरी तो सुगम गायनाचा कार्यक्रम ठेवला तर होईल का? असा मोसम म्हणजे हे निवळ झोपीचं वारे असं झुरझुर झुरझुर व्हायलंय. हो महाराज जरा मोकळं सांगू का, एवढं दणक्यात म्हणायलेत हे, एवढं खणक्यात वाजवायलेत, एवढे तालात पोरं नाचायलेत, तरी माझ्या समोरच्या 6 जणांनी जांभळ्या दिल्यात. उठवू का? हो म्हणा फक्त, फक्त हो म्हणा तुम्ही. त्याला आत्ता उठून स्टेजवरच आणू शकतो मी. एक तर एवढं दलिंदर बसलंय माझ्यासमोर, त्यानं रामकृष्ण हरीला मला सगळं मटेरियल दाखविलंय मधलं. कसं कीर्तन करा इकडं महाराज बिंबीच्या देठापासून हरी मुख म्हणा हरी. लय अवघड आहे कीर्तनाचा मेळ महाराज, मला सहनच नाही होत कीर्तन. मला मी काय म्हणलं आधी फ्रेश लोक पाहिजे आपलं. पण आणि मी कीर्तनात हे सांगतो. अहो परवा दिवशी एका म्हाताऱ्याला कीर्तनात जांभळे आले, त्यानं कीर्तन रामकृष्ण हरी म्हणलं, जमलं आता जा घरी. काय ती जांभळी बी अशी ह्याची त्याला त्याची त्याला त्याची त्याला त्याची त्याला. अहो हे गाव तर फक्त वारकरी ना गाव. इथं आता सुगम गाण्याचा कार्यक्रम ठेवला तर होईल का महाराज?
कल्लू अवघड आहे. आणि कीर्तनात गायन कारण गागे होणं सोपं नाही महाराज. आता तुम्हाला आता लय तुम्ही हसू राहिले म्हणून तुम्हाला सांगतो, माझा मित्र बाथरूम मध्ये गात होता तर त्याच्या बायकोनं किचन मधून पिळी फेकून आणली त्याला. आवाजानं लेकरू दोचकू उठायले. आपल्या आवाजानं लेकरं झोपनात. काय मत आहे तुमचं? अहो आमच्या गल्लीत एक लहान लेकरू रडायला लागलं, त्याची माय कुठं तर बाहेर गेली, ती बापानं काकाला घेतलं, ते लेकरू गप्पच बसना. रस्त्याने एक म्हातारी जाऊ लागली, ती म्हातारी म्हणली बाळा गाणं म्हणावं लागतंय तेव्हा लेकरू ग बसते. ह्यानं मला म्हणतो, ह्यानं गाणं म्हणाय सुरू केलं, बाकीचे सगळेच जागे झाले. गल्लीत ते 4 माणसं त्याला म्हणले लेकरू रडल्याला परवडतंय, तू गाऊ नको. लय अवघड आहे महाराज. इथं गाणं म्हणजे बिंबीच्या देठापासून नेमकं बोधे भावाचा विषय निघावा आणि इतकं सुंदर चाल समोर यावी, याला सुंदर योगायोग म्हणतात महाराज, दुसरं काहीही नाही. कीर्तन 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 म्हणजे देवाचं भजन. कलियुगामध्ये देवाचं भजन, नामसंकीर्तन साधन पैसोपे जळतील पापे जन्मांतरीचे. नामसंकीर्तन वैष्णवांची जोडी पापे अनंत गेली त्यांची. हा एकमेव मार्ग आहे देवाचं भजन. आणि देवाचं भजन सोडून बाकी काही करत बसाल तर काय होईल? काय गोड प्रमाण आहे, काय आवाज आहे. करिता भरोवरी दुरावसे दुरी भवाची पुरी वाहवसी. आई आता मला विस्तार करायला वेळ नाही, पण देवाचं भजन सोडून कोणाला येथ उरो नाही आले अवतार येरते पामर जीव किती. मगाशी मी प्रमाण म्हणलं का नाही काकड्यातलं, त्याच्यात पुढच्या चरणामध्ये ही यादी दिली, भलत्या भलत्याची यादी. आजा मेला पंजा मेला, आजा मेला पंजा मेला, पंजा मेला.
आजा मेला म्हणाले तुम्ही टाळ्या वाजवत. ते संप्रदायाचं वैशिष्ट्य आहे महाराज. परवा तर ह्या प्रमाणाला मला एकानं चाल म्हणली. आजा मेला पंजा मेला बाप मसना गेला हे देखत देखत नात पंतू तोही तैसा झाला. काय प्रमाणाला चाल लावली गोड. मी म्हणलं कस काय? ते म्हणले चालीचे शब्द काय ओढ जा आणि आजावी महाराज. आजा मेला पंजा मेला बाप मसना गेला. यादी दिली यादी. भल्या भल्याला या भवनदीने असं उलथ केलं पालत केलं. आणि या भवनदी मधून जर तुम्हाला पैल तर तो हा उत्तरील पार, तो हा उत्तरील पार. फक्त तो का पैल उभा दाता कटीकर ठेवून या म्हणून सांगतो तुम्हासी. बस देवाशिवाय पर्याय नाही. आणि देवाचं भजन सोडून बाकी केलं तर खरं सांगा बरं, आपण भजन दिले सोडून आणि भलत्याच गोष्टीच्या मागे लागलो पण आपण मोकळं सांगा. अय बचत गट, खरं सांगा लागलो का नाही? ह्याला हे तुम्हाला लई नाद आहे याचा. हो, आता एक नवीन आलंय बघा. महादेवाच्या मंदिराचे उदाहरण चालू आहे सध्या. एक लोटा जल सारी समस्या का हल. बाप गावगावचे महादेवाच्या मंदिराचे उजळून निघाले. एके दिवशी आम्ही रात्रीचं कीर्तन केलं बाबा, सकाळच्या काल्याला जाऊ लागलो. आणि तुमच्या रस्त्यासारखाच रस्ता होता सुपरफास्ट. अशाच येड्या बाबळी बिबळी. ते येड्या बाबळीतून एक माय मावल्याची पांढरी साडी नेसून जाऊ लागलो. महा ड्रायव्हर बोलवतो. त्याला मला भूत नाही पशुपतीनाथ आहे ते थांबता. हो लय आले काही काही आले का नाही. आता मध्ये आमच्या गावाकडे आलतं, इकडे आलते भाजीला बांगड्या नाच्याला साडी आलतं का इकडं? अय आलतं का नाही? नाही का आलं? बरं ते पौष महिन्यातली पूजा आली का आपल्याकडे? पौष महिन्यातली. पौष नसल कळत. पुस महिन्यातली कळ आली का? पुस महिन्यातली नाही पुस महिन्यातली. हा सूर्यनारायण. एकाच पाटावर ऊसाचं टिपरू, उलशेक डहाळे. बरोबर आहे का नाही? हो, हरभऱ्याच्या घाटेमध्ये डहाळे. हो, ऊस तिसऱ्याचा, बोर डहाळे चौथ्याचेच. आणि हे सण आले तेव्हापासून ज्याचं वावर जवळ आहे की नाही त्याचा एक पट्टा ह्याच्यातच गेलाय सगळा. हो, आणि ते जर ऊस तोडायला कुणी गेलं ते जर शेतकरी म्हणलं घेऊ नका, घेऊ द्या की देवाचं काय काय देवाला. आता एक आका पट्टा हाणला राहिले काय? हा बरं. आता त्याच्या आधी मार्गशीर्ष महिन्यात गुरुवार केले का नाही? महिला मंडळ केले का नाही? तुम्ही काय मुख्य बायका केल्या का? केला का नाही सांगा? मार्गशीर्ष महिन्याचा गुरुवार केले का? महाराज मार्गशीर्ष महिना झाला ना, गावाच्या जवळ असा राऊंड हाणायचा. गावाच्या जवळचे आंबे आहेत का नाही, होंडे होते होंडे. एका आंब्याला फाटा राहत नाही. नेमकं झाड आंब्याचे का लिंबाचे काहीच कळत नाही. सगळे फाटे तोड मी हे चौरंग घाला, तोड मी हे चौरंग घाला. असंच आहे ना? असंच आहे का नाही? तुमच्याकडे लक्ष्मीमध्ये गणपती बसतात का? गणपती का गणपतीत लक्ष्मी असतात? कसं असते? हा, गणपतीमध्ये लक्ष्मी बसतात का नाही? बोला बरं का, मी हाणून गेला आता. बसतात का नाही? हा, मग 3 दिवसाच्या असतात. बरोबर आहे का नाही? 10 तारखेला लक्ष्मी आल्या, 11 तारखेला जेवल्या, 12 तारखेला गेल्या. बरोबर आहे का नाही? 12 तारखेला गाठी होत्या. गाठीच म्हणतात का इकडे? गाठी होत्या. मग 12 तारखेला एकमेकीच्या घरी लक्ष्मी बघायला जातो का तुम्ही? त्यांना विचारू का? तुमचा सण आहे मग तुम्हाला विचारायला. बरोबर. मग तुम्ही लक्ष्मी बघायला गेलो. माझ्याकडे बघा आता डोळ्यासमोर चित्र आणा. तुम्ही लक्ष्मी बघायला गेलो दुसऱ्याच्या घरी. तुम्ही इमानदारीनं सांगा, माझी शपथ आहे तुम्हाला, तुम्ही लक्ष्मी बघताव का डेकोरेशन बघताव? खरं सांगा, खरं सांगा. तुम्ही लक्ष्मी बघता? ह्यांचं मकर किती सुंदर आहे अगं. लक्ष्मी बघ. हे झुंबर तर लई चमकायला अगं. झुंबर का लक्ष्मी बघ की पटकन. बाहुली तर टकमका बघायली अगं. तू लक्ष्मी बघ. आणि पुन्हा निघताना म्हणायचं पिलवंडाचं तोंड जरा वाकडं झालंय माझ्या. आणि मग तुम्ही देवीला हळदी कुंकू अर्पण करता लक्ष्मीला, कारण त्या घरची लक्ष्मी दुसऱ्याची लक्ष्मी बघायला गेलेली असते. मग तुम्ही देवीला असं ते हळदी कुंकू टाकता. कसं टाकता? कसं आहे? हा बरे महाराज वार करत बुका असं हानीत नाही. पांढरे कपडे घालणारे भजनी जाताना काळे कपडे घेऊन गेली. महाराज
देवाला असा असं बरोबर, आणि नंतर त्याच्यातला ठिपका स्वतःला लावता का नाही? कसा कसा देवाला असा स्वतःला असं कर नाही. आपल्या देवाचं पावित्र्य आपण राखलं पाहिजे महाराज. आपणच आपल्या देवाचं पावित्र्य राखत आहे. म्हणायचं धर्म धोक्यात आहे, धर्म धोक्यात आहे. का तुझ्यापासूनच धोका आहे धर्माला, दुसऱ्यापासून नाही. तूच मोठा आतंकवादी, दुसरा नाही. हा आता ते गुरुवार केले का बाबांनी कडून आठवण केली. वैभवलक्ष्मी ते केले का नाही गुरुवार? खरं सांगा, केले का नाही? मला लय आवडती महाराज ती पोटी. श्याम बाला घरी निघाली. श्याम बालेने वैभवलक्ष्मीचे व्रत आखले. असंच आहे ना. भोजन थोडेसे आणि करावे, मिठाचे प्रमाण थोडे अल्प ठेवावे. असंच आहे ना. हो असंच आहे ना. मला लय आवडते ती. शेवटच्या गुरुवारी 5 सुवासिनींना बोलवावे. 5 जणींना 5 ग्रंथ द्यावे. ग्रंथासोबत 5 पीस द्यावे. पीस असे द्यावे की तिनं ते घरी नेऊन तिसरीला द्यावे. तुम्ही 100 रुपयाचं पीस देता का? अहो 20 रुपये डझन. 5 गेले सुवासिनीला, 2 ह्याच्यात नारळ बांधून ठुले आणि बाकीचे ठुले लांबली पाहुणे आली तर वटीत घालाय होते. आणि ग्रंथाचं नाव काय? वैभवलक्ष्मी. पीस किती रुपयाचं? 1.5 रुपयाचं. आणि अशी रंगू कथा. शेवटच्या गुरुवारी 5 सुवासिनींना बोलवावे. 5 जणींना 5 ग्रंथ द्यावे. ग्रंथासोबत 5 पीस द्यावे. असे पीस द्यावे की तिनं ते तिसरीला द्यावे. 2-4 वर्षांनी आपले पीस आपल्याच घरी वापस यावे. हे पाहून डोळ्याचे पारणे फिटावे. आपले पीस जिनं आपल्याला वापस दिले तिच्या नावानं. मग मला सांगा तुमच्या घरात वैभव कस काय यावे? उलटा आलेले वैभव मधल्या मार्गे नायगावला जावे. कुठून आलं? काय आलं? खोट आहे का? घ्या ओवी. पुराव्यानिशी बोलणारा माणूस आहे मी. ज्ञानोबरायांनी याच्यावर भाष्य केलं. मला ज्ञानोबरायांची भूमिका आहे. तुम्ही व्रते नियमून करावे. शरीरातेन पिडावे. दुरी केही न बचावे तीर्थासी गा. हे सर्वथा काही न करावे. दुरितांतरान भजावे. तुम्ही स्वधर्म यज्ञ जावे. अनायासी करिता भरोवरी. दुरावसे दुरी भवाची रे पुरी वहावसी. विठोबा भजारी विठ्ठला नाही तरी गेला जन्म वाया. करिता बरोबरी दुरावसे दुरी भवाची पुरी भावसे विठ्ठल. आपल्याकडे थोडासा वेळ राहिला आणि त्या वेळेमध्ये मला एक वेगळी गोष्ट सांगायची. इकडे बघा. वेडे सावधान. हे बरोबर इकडे बघा. मी तुम्हाला सुरुवातीला भारत माता की जय म्हणायला आलो होतो. बरोबर आहे का नाही? भगवंताचा जय जयकार झाला का नाही? पटपट बोला. भगवंताचा जय जयकार झाला. ज्ञानोबरायांचा जय जयकार झाला. तुकोबरायांचा जय जयकार झाला. स्वानंद सुखनिवासी सद्गुरु जोग महाराजांचा जय जयकार झाला. श्री संत परबदेश्वर महाराजांचा जय जयकार झाला. सगळ्यात शेवटी छत्रपती शिवाजी महाराजांचा जय जयकार झाला. संभाजी महाराजांचा जय जयकार झाला. आणि भारत मातेचा सुद्धा जय जयकार झाला. पण आपण केला का? खरं सांगा. सगळे भारतातले पटपट बोला. भारतातले का सगळे? आधार कार्ड, पॅन कार्ड, राशन कार्ड, संडास बाथरूमचे 12,000 नाही का आले इकडे? महाराज मी महाराष्ट्र शासनाचा स्वच्छता दूत होतो गुरुजी. मी शासनाचा माणूस होतो. माझी शासनानं समितीवर निवड केली होती. ती स्वच्छ भारत मिशन होतं ना, आणि त्याचा मी ब्रँड अँबॅसिडर होतो भारतात. महाराष्ट्राचा गव्हर्नमेंटचा माणूस होतो. आणि मी महाराष्ट्र भागात आले की समजा इकडले तहसीलदार, नायब तहसीलदार सगळे माझ्या सोबत असायचे. आम्ही एका गावात गेलो. आम्ही एका गावात गेलो.
फाईली आल्या आणि ती फाईल बघून मी हसायला लागलो. तहसीलदार म्हणले काय झालं, म्हणलं बघा ते हसायला लागले. PSI होते ते म्हणले काय झालं, म्हणलं तुम्ही बघा ते हसायला लागले. बघता बघता आमचा टेबल हसायला लागला सगळा. तुम्हाला प्रश्न पडला असं तुम्ही हसत का बरं होते. त्याचं कारण असं होतं ती फाईल होती संडास बाथरूमच्या 12,000ची आणि आम्ही हसत होतो याच्यासाठी की 15 लोकांनी एकाच बाथरूम मध्ये फोटो काढले होते. नाही का कळलं तुम्हाला. म्हणजे एकच बाथरूम त्याच्यात फोटो. शेम फक्त बिलं उचलले मोकळे झाले. काहींनी 12,000 उचलले पण बांधलं. काहींनी 3,000 बांधलं पण वापरलं. त्याच्यात शेळ्या सरपण गौऱ्या म्हणजे ते बाथरूम गौऱ्यात गेले. नाही असो इकडे भारतासारखा देश नाही. आणि माझं भारतावर लई प्रेम आहे बाबा, लई प्रेम आहे माझं भारतावर. इतकं प्रेम आहे की माझं आडनाव सुद्धा भारतीय. हो पण माझ्या आडनावाचा फायदा बी तोटा बी आहे. फायदा असं पुकारताना लोक पुकारतात. आज रात्री आपल्या गावात भारती महाराजाचं कीर्तन होणार आहे. ट्रकनं लोक येतात, ट्रकनं इमानदारीनं ट्रकनं लोक येतात. त्यांना वाटते भारती दिदी का काही. आणि दिदीच्या जागी दिदा दिसला तुम्ही जागेवर थांबा. सगळं अवघड होऊन बसलं. भारतासारखा देश नाही. हे बोरानो 15 ऑगस्ट 26 जानेवारी 17 सप्टेंबर 15 ऑगस्टला काय असते लाल शर्ट वाल्या पटकन सांग कसं असते. मग लय बोल लागला आता बोल की बाजू सांग काय असते 15 ऑगस्टला. झेंडा वाजवा, टाळ्या टाळ्या वाजवा, वाजवा झेंडा. लेवल बरी आहे. एका गावात म्हणलं मी 15 ऑगस्टला काय असते ते म्हणलं 15 ऑगस्टला 15 ऑगस्ट असते. एक तर त्याच्या पुढलं होतं म्हणलं 15 ऑगस्टला काय असते ते म्हणलं सर सुट्टी. 15 ऑगस्ट 26 जानेवारी 17 सप्टेंबर 1 मेला झेंडा असतो ना. झेंडा वंदनच्या दिवशी आनंद असतो गावात. किती मोठा आनंद असतो. माझ्या आयुष्यातला पहिला उत्सव 15 ऑगस्ट मला. भारतासारखा देश नाही. ज्ञानोबा यांनी ज्ञानेश्वरीच्या पहिल्या अध्यायात सांगितलं म्हणून महाभारती जे नाही ते नोही चिलो किती. संत म्हणतात भरत खंडे नरदेह प्राप्ती हे तो परम भाग्याची संपत्ती. तुकोंबाराय म्हणले पवित्र ते कुळ पावन तो देश देते हरीचे दास. जन्म घेती भारतासारखा देश नहीं. स्वर्गीय पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी ने लिखा ये भारत कोई जमीन का टुकड़ा नहीं है, ये जीता जागता राष्ट्र पुरुष है. यहाँ का कंकर कंकर हमारे लिए शंकर है और यहाँ से बहती हुई हर नदी हमारे लिए माँ गंगा है. माँ गंगा ये अर्पण की भूमि है, ये तर्पण की भूमि है, ये समर्पण की भूमि है. हम जिएंगे तो इस भारत के लिए, मरेंगे तो इस भारत के लिए. मरने के बाद हमारी अस्थियां किसी बहती हुई पानी में छोड़ दी जाएगी. उस अस्थियों से भी आवाज आएगी भारत माता की जय, भारत माता की जय, भारत माता की. भारतासारखा देश नाही. अरे शाळेत जावं सकाळी सकाळी बोचरी थंडी लागायलेली आणि असा मोह मंजूळ आवाज कानावर पडावा. जहां डाल डाल पर सोने की चिड़िया करती है बसेरा. ओ भारत देश है मेरा, ओ भारत देश है मेरा. जहां सूरज सबसे पहले उगकर डाले अपना डेरा, डाले अपना डेरा. जहां सत्य अहिंसा और धर्म का पग पग लगता नारा. देश है मेरा, ओ भारत देश है मेरा. जय भारत, जय भारत.
माझा पाहुणा यायचा अमरीश पुरी, माझा जवळचा पाहुणा आहे. आणि तो त्याच्या आवाजात म्हणायचा, आय लव्ह माय इंडिया, आय लव्ह माय इंडिया. आणि पाठीमागून आम्ही भारताचं वर्णन ऐकायचो. मला माहित नाही पण मी फायदा करून घ्यायला माणूस आहे. फायदा, एवढे चांगले गायक आहेत आणि इतके गोड वादक आहेत, यांचा मी वैयक्तिक फायदा करून घेणार. कोणता फायदा? पाकिटाचे पैसे नाही घेणार. कोणता फायदा आहे? तुमचे
आता असली गाणी म्हणाव इश्क हुआ बुटाना हल्ला पाहिजे तू धरती पे चाहे जहां भी रहेगी तुझे तेरी खुशबू से पहचान लूंगा. अरे तू माणूस आहेस का पुत्र आहेस? अरे गाणे असले पाहिजे. गाणं म्हणावं असं जे म्हणले बरं हे गाणं ऐकल्यास कोणाला बोर होते का? मोकळं सांग होते का बोर? असलच एखादं गावात बिलिंद हे जर म्हणलं मला देशभक्ती वगैरे भेट आला रे कुठे देशभक्ती वगैरे काय अशा माणसाला गावात त्या सगळ्यात उच्च बिल्डिंग वर घेऊन जायचं. त्याला म्हणायचं भरल्या डोळ्यानं गाव काय पुढचं सांगणार नाही मेलं तर परत न्या त्याचा जगून उपयोग. आता पोरांकडून फरमाईश आली महाराज छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा इथं त्यांनी कीर्तनात ठेवलाय. आता कीर्तनात शिवाजी महाराजावर बोलावं का नाही बोलावं हा लय मोठा प्रश्न आहे. एक जण मला म्हणले तुम्ही कीर्तनात शिवाजी महाराजावर बोलता तुमचं भांडवल तेवढंच आहे का? मी म्हणलं माझ्या कीर्तनाचं नाही माझ्या आयुष्याचंही भांडवल फक्त शिवाजी महाराजांमुळे. त्यामुळे तसं नाही तुम्ही कीर्तनात शिवाजी महाराजांवर बोलता शिवाजी महाराज काय देव आहेत का? शिवाजी महाराज देव आहेत का नाही आपल्याला माहित नाही पण आपल्या वाट्याला जेवढे देव आहेत ना ते फक्त शिवाजी महाराजांमुळे ते आपल्याला 100% गाणं बी ऐकायचं ना असे ऐकले पाहिजे. पोवाडे बिवाडे ऐकतात खरं सांगा बरं गावात एक तरी पोरगे का पोवाडे ऐकलं फाशी घेतली आहे का? फाशीचे गाणी वेगळे मटेरियलच वेगळे. हो माझं मध्यंतरी इंस्टाग्रामला एक गाणं लय व्हायरल झालं लय व्हायरल झालं लय. गाणं कसं पाहिजे? प्रेरणा देणारं गाणं पाहिजे. गुरुजी साथीला फार गोड गीत आहे. अवधूत आवाजात ते गीत पोवाडा ऐकल्यास कोण मर आता येळ नाही आपल्याला पोवाड्याचा आवाज जरी कानावर पडला ना सळसळ तर रक्तात. ओम नमः श्री जगदंबे ओम नमः श्री जगदंबे करुण प्रारंभे डफावर थापतून तुन्या फेब्रुवारी 1630 ला माँसाहेब जिजाऊंच्या पोटी शिवनेरी किल्ल्यावर एक आवाजाने जन्म घेतला. अरे किसी से पेट से सांप पैदा हुआ था
तो किसी के पेट से बाप पैदा हुआ था, जिजाऊ ऐसी औरत की यारो जिसके पेट से बापों का बाप पैदा हुआ था। काय केले? खरं स्वराज्य उभं केलं जिजाऊंनी. जिजाऊन असल्याचं स्वराज्य उभं राहिलं, पण फार गोड वाटलं. स्वराज्याच्या रक्षणाला केले तयार, केले तयार. छातीवरती घाव गेले, झाले ना गंगारे. छातीवरती घाव गेले, झाले ना गंगारे. सगळं आपल्याकडं. कविता म्हणले कविता, व्याख्यान म्हणले व्याख्यान, कीर्तन म्हणले कीर्तन, फक्त नाचायचं म्हणा, बाकी सगळं मटेरियल आहे आपल्याकडं. छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो इथं लावलाय, छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा इथं लावलाय. भारत मातेबद्दल बोललो, समारोपाच्या 2 गोष्टी सांगतो, वाणीला पूर्ण विराम देतो. भारतासारखा देश नाही महाराज जगात, भारतासारखा देश नाही. भारताचं एवढं वर्णन केलं, तो भारत एकाच तत्वावर टिकून आहे, मातृदेव भव पितृदेव भव. आणि ही संस्कृती जपली शिवाजी महाराजांनी. पोरं मला म्हणले शिवाजी महाराजांवर बोला. शिवाजी महाराजांवर कमी वेळात बोलणं अशक्य आहे. मी शिवाजी महाराजांवर फेब्रुवारी महिन्यात, महाराज आता हे गर्वानं नाही पण अभिमानानं मी सांगू शकतो की मी 28 दिवसात जवळजवळ 44 व्याख्यानं दिली. 28 दिवसात फेब्रुवारीच्या महिन्यात. फेब्रुवारीच्या तुमच्या इथेच बळेगावला आलो तुम्ही, इथे जवळच आहे तुमचं बळेगाव बघायची 5-6 किलोमीटर. तिथं आलतो मागच्या शिवजयंतीला. अखंड महाराष्ट्रभर शिवचरित्राचा जागर करत फिरतो. आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरित्रातल्या बाकीच्या लढाया बिड्या सोडा. छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास म्हणजे फक्त कापाकापीचा नाही. छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास म्हणजे अफजल खानाचा कोथळा, सुरतेची लूट, आग्र्याची सूट आणि शाहिस्ते खानाची बोट, एवढाच छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास नाही. तर त्याच्या पलीकडे जाऊन या जगातला आदर्श राजा म्हणजे छत्रपती शिवाजी राजा. स्त्रियांचा सन्मान म्हणजे छत्रपती शिवाजी राजा. छत्रपती शिवाजी महाराज हा पहिला राजा आहे, लक्षात ठेवा. माझ्याकडे वेळ कमी आहे. आत्ता परवा काही महिन्यापूर्वी मुंबईमधल्या अक्षय शिंदे नावाच्या पोराचा एन्काउंटर झाला, बरोबर आहे. आणि त्याच्यावरून भारतात राजकारण सुरू झालं, बरोबर की चूक, बरोबर की चूक, बरोबर की चूक. एका परिसंवादाला विषय मिळाला. आमच्या विद्यापीठामध्ये परिसंवाद होता आणि मला पत्रकारांना प्रश्न विचारला, सर हे एन्काउंटर झालं याच्याबद्दल तुमचं मत काय? आणि त्या पत्रकाराला उत्तर देताना मी सांगितलं होतं, अक्षय शिंदेचा बलात्काराच्या खटल्यामध्ये एन्काउंटर झाला खरा, मला माहित नाही हे चूक का बरोबर, पण तो जर बलात्कारी असेल, त्यानं जर बलात्कार केला असेल आणि त्याचा जर एन्काउंटर झाला असेल तर तो 100% बरोबर झाला. कारण एन्काउंटर बलात्काराचा केलाच पाहिजे या मताचा मी आहे. आणि लिहून घ्या, या जगातला बलात्काराचं पहिलं एन्काउंटर इतिहासात कुणी केले ना तर ते छत्रपती शिवाजी महाराजांनी केलंय. हा महाराष्ट्राचा इतिहास, हा महाराष्ट्राचा इतिहास आहे. माझ्याकडे बोलायला वेळ कमी आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श सांगू. छत्रपती शिवाजी महाराजांना भवानी मातेनं तलवार दिली होती म्हणे. खरं सत्य असत्य याच्यामध्ये मला पडायचं नाही. काही लोक म्हणतात भवानीनं तलवार दिली, काही जण म्हणतात हा चमत्कार आहे. एक वाक्य सांगू का? छत्रपती शिवाजी महाराजांना भवानी मातेनं तलवार दिली का नाही हा विषय बाजूला ठेवा, पण छत्रपती शिवाजी महाराज लढायला जात असताना त्यांच्या हातात जिजाऊ तलवार द्यायच्या आणि आईच्या चरणावर नतमस्तक होऊन माझा राजा घराच्या बाहेर पडायचा आणि यश घेऊनच पाठीमागे यायचा. कारण एका आईचा आशीर्वाद छत्रपती शिवाजी महाराजांच्या पाठीमागे होता. हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाबतीत दुसरी एक गोष्ट सांगू. छत्रपती शिवाजी महाराजांनी महादेवाच्या पिंडीवर रक्ताचा अभिषेक करून शपथ घेतली होती, हे हिंदवी स्वराज्य व्हावे ही श्रींची इच्छा. पण वाक्य सांगू बाबा हो, ऐका. छत्रपती शिवाजी महाराजांनी फक्त स्वराज्याची शपथ नाही खाल्ली. छत्रपती शिवाजी महाराजांचं वय होतं 8 वर्ष आणि 8 वर्षाचे शिवाजी महाराज असताना शहाजीराजे भोसले म्हणजे शिवरायांचा बाप एके दिवशी स्वारीवरनं घरी आले आणि घरी आल्याच्या नंतर माँसाहेब जिजाऊंनी ओळखलं काहीतरी प्रश्न झालाय, काहीतरी बिनसलंय. आणि जेवण करत असताना माँसाहेब जिजाऊंनी छत्रपती शिवरायांच्या वडिलांना म्हणजे शहाजीराजेंना प्रश्न विचारला होता, काय झालं, तुम्ही का नाराज आहात? आणि शिवाजी महाराजांच्या समोर शहाजीराजे न बोलता शहाजीराजे जिजाऊ मातांना म्हणतात, जिजा आता आमचं मन इथं लागत नाही, आम्ही आमच्याच लोकांच्या विरोधामध्ये उभा आहोत, आम्ही आमच्याच प्रदेशात लोकांचे गुलाम म्हणून जगतोय आणि शहाजीराजेंचा अपमान दुश्मनांच्या दरबारामध्ये
दुश्मनांकडून झाला होता. माझ्या बापाचा अपमान केलाय. ही आग शिवरायांच्या पोटामध्ये होती. महादेवाच्या पिंडीवर शपथ घेताना फक्त स्वराज्याची शपथ नाही घेतली तर माझ्या बापाचा तुम्ही अपमान केलाय ना. एक दिवस हाच शहाजी पुत्र शिवाजी तुम्हाला या महाराष्ट्रातून पळवून लावल्याशिवाय राहणार नाही. ही दुसरी शपथ माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांनी घेतली होती. म्हणून ऐका, शिवचरित्र म्हणजे काय? माय आणि बाप या दोघांचा सन्मान म्हणजे शिवचरित्र आहे. भारत म्हणजे काय? मातृदेव भव पितृदेव भव म्हणजे भारत आहे. माय आणि बापाला देवा समान मानणारा या जगातला एकमेव देश आहे, तो म्हणजे भारत देश आहे. अफजल खानाचा कोथळा फाडला माहितीये तुम्हाला? अफजल खान महाराजांनी मारला, नुसता नाही मारला, अभ्यास पूर्ण मारला. अफजल खान निघाला तेव्हा 40,000ची फौज घेऊन निघाला होता. महाराजांनी सगळ्याला सैनिकांना सांगितलं, तानाजीला सांगितलं, तानाजी सैनिक गोळा कर. सगळं सैनिक गोळा केलं. भरलं किती? तर सैनिक भरलं फक्त 7,500. महाराज याच्यावर सैनिक नाही होत. नाही लागतंय, कुठून आणू? होणारच नाही. अरे ते 40,000 आपलं 7,000 मेळ कस काय लागायचा? महाराज पर्याय नाही. महाराज म्हणले आपलं वाढत नाही ना, त्यांचं कमी करू. कोणाचं कमी करू? त्यांचं कमी करू. अफजल खान निघाला. सातारा जिल्ह्यामध्ये वाई नावाचा डोंगर आहे. त्या वाईच्या पसारामध्ये एक पसारा घाट आहे. त्या पसारणीच्या घाटामध्ये सगळं सैनिक पसरलं. महाराजांनी युक्ती लढवली. अंधाऱ्या रात्रीमध्ये मावळे शिरले. 20,000 सैनिक जाग्यावर झोपवलं. 20,000 उठलंच नाही राहिलं. 20,000 सैनिक पुढे निघालं. पुढे निघाल्याच्या नंतर त्या वाईचा डोंगर खाली उतरून आल्याच्या नंतर एक वाकड्या तोंडाचा घाट आहे. वाकड्या तोंडाचा घाट कशामुळं? त्या घाटात गेले की माणसाचं तोंडच वाकडं होते म्हणून तो वाकड्या तोंडाचा घाट आहे. आता मराठ्यांना तो पाठ होता, मुघलांना काय पाठ होता? मग अफजल खानाचं सैनिक तिथं कावरलं बावरलं. महाराजांनी हल्ला केला. राहिलेल्या 20,000 ते 10,000 गायब केले. राहिले 10,000 सैनिक घेऊन अफजल खान पुढे सरकला. पुढे सरकलेल्या अफजल खानानं विचार केला, एवढे सैनिक नेण्यात अर्थ नाही. 5,000 मागे ठेवू, 5,000 सोबत घेऊन निघू. 5,000 जे मागे ठेवले होते ना मावळ्यांनी, आदल्या रात्री जाऊन ते मावळे मावळ्यांनी ते तिथंच संपवले. राहिले 5,000. आता अफजल खानाची भेट होणार आणि महाराजांनी सांगावा धाडला, पायथ्यापाशी 5,000 सैनिक घेऊन यायची काही गरज नाही. पायथा लहान आहे, तुम्ही कमी मावळे घेऊन या. 1,000 सैनिक घेऊन अफजल खान पायथ्याला आला. आता पुढचं सांगू, आणले किती? 40,000. शेवटच्या टप्प्यात राहिले किती? 1,000. आता ते 1,000 बी परवडत नाहीत ना. महाराजांनी वरून निरोप पाठवला, बैठकीला एवढा उतारा काही कामाचा. आणि बैठकीला कसं असतं, इकडले 5 तिकडले 5. महाराज म्हणले आमचे 10 तुमचे 10 माणसात बैठक होणार. बैठकीला जास्त उतारा आणायचा नाही. महाराजांचं सैनिक अगोदरच जंगलात पसरलेलं होतं. तरी अफजल खान काही सैनिक घेऊन निघाला. शेवटी त्या राहुटीमध्ये फक्त 10 सैनिकांची भेट घ्यायची ठरवली. महाराज 12 वाजता निघाले, भर दुपारी 12 वाजता. कशामुळं? मुहूर्त चांगला होता म्हणून 12 वाजता नाही निघाले. 12 वाजता निघण्याच्या पाठीमागचं कारण होतं, 12 वाजता सूर्य डोक्यावर असतो आणि डोक्यावर असलेल्या सूर्यामुळं पांगाची सावली दुसरीकडे जात नाही. सावली पायाखाली असते. आपल्या सावलीचा सुद्धा स्पर्श, आपल्या सावलीचा सुद्धा अंदाज अफजल खानाला लागला नाही पाहिजे, एक. आणि दुसरं कारण, अफजल खानाच्या पाला खाली होत्या, अफजल खानाच्या राहुट्या खाली होत्या. ऊन डायरेक्ट राहुटीवर पडत होतं आणि त्या पालात हालचाल महाराजांना गडावून दिसत होती. पण गडावरची हालचाल वर बघायचं म्हणलं की डोळ्यात सूर्यकिरण जात होते. अफजल खानाला दिसत नव्हते. हा विचार करणारा राजा छत्रपती शिवाजी राजा. महाराज खाली निघाले. महाराज खाली निघाले आणि महाराजांनी सोबत 10 मावळे घेतले ना. त्याच्यामध्ये एक पठ्ठ्या घेतला होता आणि त्या पठ्ठ्याचं नाव होतं जिवाजी महाले. जिवाजी महालेच का घेतला? का जिवाजी महाले घेतला? बाकीचे मावळे. आणि एक वाक्य सांगू का? इतिहास असं सांगतो की शिवाजी महाराजांनी एक मावळा एकदाच वापरला. इतिहास वाचा, एकदाच वापरला. जिवाजी महाले अफजल खानाच्या वधाच्या नंतर आधी कुठं वाचण्यात आला? वाचनातच नाही आला. महाराज यसाजी कंक इथं आहे का? नाही. यसाजी कंक कुतुबशहाच्या दरबारात. तानाजी मालुसरे कोंडाणा घ्यायला. प्रत्येकाला मोहीम ठरवून दिलेली, प्रत्येकाचा वापर. जिवाजी महालेच का निवडला? का निवडला? चल सोबत बस गाडीत, हाय जागा म्हणून का? जिवाजी महाले निवडायचं कारण असं होतं की अफजल खानासोबत सय्यद बंडा आला होता आणि सय्यद बंडा भारतातला सगळ्यात मोठा दांडपट्टा चालवणारा प्लेअर होता. आणि त्या काळात महाराजांच्या सगळ्या मावळ्यामध्ये नंबर 1चा दांडपट्टा फक्त आणि फक्त जिवाजी महाले चालवत होता. म्हणून महाराजांनी सगळ्या मावळ्यामध्ये फक्त जिवाजी महालेची निवड केली. याला म्हणतात विचार चातुर्य, बुद्धिमत्ता, राजाचं नियोजन याला म्हणतात. आणि सिद्धी जोहरच्या भेटीला गेल्यास, अफजल खानाच्या भेटीला गेल्यास महाराजांनी जिवाजी महालेला एकच सांगितलं होतं, तू माझ्याकडे बघायचं नाही, तू अफजल खानाकडे बघायचं नाही, तुझं लक्ष फक्त बंडाकडे पाहिजे, सय्यद बंडाकडे. जिवाजी महाले मला ठीक आहे. जिवाजी महाले खाली उतरल्यापासून जेवढे लोक होते ना तेवढ्या लोकांमध्ये त्याला कुणीच दिसत नव्हतं. फक्त आणि फक्त सय्यद बंडा दिसत होता. महाराजांनी कोथळा बाहेर काढला ना, तो कोथळा बाहेर काढला तेव्हा सय्यद तिकडून दानपट्टा चालवत आला होता. आणि जिवाजी महालेनं बघितलं
आणि शिवाजी महाले धावत गेले आणि सय्यद बंडाचा हात वरल्या हवेतल्या हवेत कापून बाजूला केला आणि तेव्हा इतिहासात वाचलं होते शिवाजी म्हणून वाचले शिवाजी. पुढची घटना सांगू. महाराज निघाले, चला 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 चला, चला मोहीम फत्ते झाली, चला चला चला. सगळे निघाले. 10 जण आणले होते. एक जण दिसत ना, एक जण गायब होतो 10 जणातलं. आणि वर्तमानामध्ये 10 जणातलं एक जण गायब झालं की दुसऱ्या दिवशी बातम्यातच कळतंय कुठे गेले. कुठे गेले म्हणजे कोण्या पक्षात गेले. महाराज म्हणले अरे ते 10वं कुठे. सगळे त्याला शोधायला लागले आणि ते 10वा जो मावळा होता ना 10 जणांपैकी एक जण ते पळत पळत गेलं आणि त्यानं अफजल खानाचं मुंडकं कापलं आणि अफजल खानाचं मुंडकं असं धरून ते निघालं आणि महाराजाच्या समोर आलं मुंडकं धरून असं मुंडकं हातात. महाराज म्हणले अरे मरणार होतं की नाही तरी मेलं नसतं. अरे मरणारच होतं तरी राहिलं असतं तर आणि तरी राहिलं असतं तर अरे बाबा त्या नकामध्ये विषच असं होतं की ते विष शरीरात गेले की माणूस मरतो तरी मेलं नसतं तर. महाराजांनी डोकं लावून चल म्हणले गेले. वर गेले महाराज. कुठं. गडावर गेले आणि गडावर जिजाऊ मासाहेबांनी सांगितलं जोपर्यंत अफजल खान जिवंत होता ना तोपर्यंत त्याच्यासोबत शत्रुत्व होतं. तो आता मेला ना शत्रुत्व संपलं. सन्मानानं त्याची दफनविधी करा आणि दुश्मनांची सुद्धा सन्मानानं दफनविधी करणारा या जगातला आदर्श राजा छत्रपती शिवाजी राजा आणि तो संस्कार मासाहेब जिजाऊंनी केला ना. जर शिवाजी महाराज समजून घ्यायचे असतील ना तर सगळ्यात अगोदर आपल्या घरातल्या जिजाऊंना आणि आपल्या घरातल्या शहाजीराजेंना समजून घ्या. त्याच्यासाठी हे सांगतोय. त्याच्यासाठी हे सांगतो. आपल्या शहाजीराजेंना समजून घ्या, आपल्या जिजाऊंना समजून घ्या. इकडे 19 फेब्रुवारीला म्हणते जय जिजाऊ आणि घरातली म्हातारी खुकू खुकू मिली तरी ह्याच्याकडे लक्ष नाही. महाराज जर आले ना तर पहिला कडे लोटतो हात करते आणि पुन्हा डायलॉग महाराज पुन्हा जन्माला आहे. कायला जन्माला येते. एकदा जन्माला आले तेच उपकार भेटले नाही आणि दुसऱ्यांदा जर जन्माला आले ना तर टकमक टोकाचा पहिला अधिकारी तू. कारण तू हे सगळे कुठाने महाराजाला माहिती आहे. लय अवघड झालं महाराज. आणि सगळ्यांना सांगणे आपल्या बापाला आणि आपल्या आईला इज्जत द्या. दादा ह्या सगळ्या मंडळींना आपली बऱ्याचदा भेट आपली मला वाटतं दुसरी भेट आहे तिसरी भेट आहे. महाराज मी महाराष्ट्रभर कीर्तन करत फिरायला लागलो. तुम्ही माझं युट्यूबला नाव टाका. माझे लाख भाषणाची व्हिडिओ येतात. लाख भाषणाची. मी बी प्रोफेशनली व्याख्यात आहे. तुमच्या नायगावच्या जनता हायस्कूलला मी कितीदा तरी व्याख्यानाला आलो. या परिसरात कितीदा तरी व्याख्यानाला आलो. पण मी कीर्तनाच्या कशा माहिती गुरुजी मी प्रोफेशनली व्याख्यात आहे. महाराष्ट्रातल्या सगळ्या स्पर्धा परीक्षा सेंटर महाराष्ट्र पोलीस करिअर अकॅडमी जिथं PSI लोकांची ट्रेनिंग होते ना दरवर्षी तिथं माझं एक लेक्चर असतं. महाराष्ट्रभर फिरतोय मी. सगळ्या स्पर्धा परीक्षा सेंटरला जाऊन आलोय. सगळ्या स्पर्धा परीक्षा मी प्रोफेशनली व्याख्यात आहे. मी पण मी कीर्तनाच्या क्षेत्रात का माहिती का माझा बाप मला कीर्तनकार हो म्हणला म्हणून मी कीर्तनकार झालो. काही नाही आपल्या बापाच्या आनंदासाठी फिरतो फक्त बापा. मी सकाळ मगाच सांगितलं ना आता इथून मला संभाजीनगरला जाऊन फ्लाईट करायची सकाळची. तुमची तारीख त्याच्यामुळे बदलली. उद्या दिल्लीला महाराज माझ्या PhDचा एक सेमिनार आहे. तिथं जाऊन मला बोलून पुन्हा 3 तारखेच्या कार्यक्रमाला यायचे. तारीख सुईने घेतली होती नायगाव अहमदपूर. पण आता आपल्याला भरती पाकिटाची बी नाही. दिल्लीची जी आहे ना ते आपलंच पाकिट जाणार आहे का. कारण कॉलेज करत का त्या कॉलेजला व्याख्यान माझं बोल होतं कीर्तनाला येतो त्यानं माझं मन भरतं माझ्या आनंद होतो म्हणून कीर्तनाच्या क्षेत्रात काही कारण नाही होतो. आणि इथं बसलेल्या सगळ्या लोकांना सांगणे नको त्याच्या इच्छा पूर्ण करण्यापेक्षा आपल्या बापाच्या इच्छा पूर्ण करा. अरे आनंदात असतो माहिती का. त्याच्या 25 वर्षापर्यंत आपण बापाच्या जीवावर हवा करतो ना. आता आपलं कर्तव्य आपल्या जीवावर हवा करणं याला मदानगिरी महाराज मी त्याच्यासाठी करतो. कारणच नाही. माझा बाप मला विचारतो माझे वडील दुसऱ्याच्या शेतात सालानं कामाला होते. सालानं माझे वडील दुसऱ्याच्या शेतात सालं धरायचे. सालं एकदा तिथं महाराज आले. आपण तुमच्या घरी गेलो. मी पायावर पाणी टाकू दिलं का सांगा दिलं का. मी आतापर्यंत माझ्या पायावर पाणी टाकू दिलं नाही कोणाला का. माझे वडील दुसऱ्याच्या शेतात सालानं कामाला होते. तिथे एकदा एक महाराज आले. त्या महाराजाचे पाय धुवायला माझ्या बापानं पाणी काढून दिलं. आणि माझा बाप मला घरी म्हणतो बाळा तुला काय व्हायचंय. मी म्हणून मला इंजिनियर व्हायचं. मी पॉलिटेक्निक साईडचा विद्यार्थी. माझे वडील म्हणले मला इंजिनिअरिंग वगैरे कळत नाही. माझी इच्छा आहे तू महाराज झालं पाहिजे. म्हणलं जमल का. वडील म्हणले जमत असलं तर बसायचं नाही इथून उठायचं. बाप्पानं चॅलेंज दिली आणि ती चॅलेंज मी ऍक्सेप्ट केली म्हणून तुमच्या समोर उभा आहे. आणि सगळ्यांना सांगणं नको त्या आयऱ्या गेऱ्याची चॅलेंज ऍक्सेप्ट करण्यापेक्षा आपल्या बापाची चॅलेंज ऍक्सेप्ट करा. जीवनात खरी मजा असते. झी टॉकीजला माझे एवढे एपिसोड झाले बाबा 35 एपिसोड झाले माझे झी टॉकीजला. पहिला एपिसोड लागला ना गावात पोरांनी बॅनर लावलं होतं आणि बॅनरवर मॅटर होता अविनाश मित्रा तुझं काळजातून अभिनंदन. बापाला कळलं बॅनर लागले. वडिलांनी पायात बूट घातला अंगात कपडे घातले 2 किलोमीटर चलत गेला माझा बाप 2 किलोमीटर. आणि बॅनरकडे एकटक बघत होता एकटक. माझ्या त्या गावात 500 चहा पाजले 500 चहा. आणि त्या हॉटेलात चहा नाही पाजले ज्या हॉटेलवर बॅनर लावलं होतं त्याच्या समोरच्या हॉटेलात. त्या हॉटेलात त्या सगळ्या खुर्च्या बॅनर करून सुर के पिओ नाही देख के पिओ. पहिले देखो और बाद में पिओ.
एक जण म्हणला मी चहा घेत नाही कॉफी घे, ते मला कॉफी घेत नाही, दूध घे, दूध बी घेत नाही, 10 रुपये घे पण 10 रुपये. बापाला भारी वाटतं. झी टॉकीजला पहिला एपिसोड लागला, वडिलांनी मला टीव्हीवर बघितलं. दादा वडील टीव्हीच्या जवळ गेले, गळ्यातला रुमाल काढला, रुमालानं टीव्ही पुसला, हळद कुंकू घेतलं आणि हळद कुंकू टीव्हीला लावलं. कीर्तन झालं आणि जेवायला बसलो तेव्हा बापाला विचारलं, पप्पा आज दसरा नाही, दिवाळी नाही, लक्ष्मी पूजन नाही, तरी तुम्ही टीव्हीला हळद कुंकू का लावलं? आणि माझ्या बापाचं उत्तर माझ्या आयुष्याची कमाई होती. माझा बाप म्हणला, त्या डबड्यात आतापर्यंत दुसरे हिरो बघितले, आज माझा हिरो डबड्यात गेला म्हणून डबड्याला हळद कुंकू लावला. आणि त्या दिवशी माझ्या डायरीत वाक्य लिहिलंय मी की माझ्या बापासाठी जर मी हिरो असेल ना तर मी मरेपर्यंत माझ्या आयुष्यात हिरो माझा बाप असला पाहिजे. बापाला हिरो म्हणा, दलिंदर लेकर हिरोला बाप म्हणाले, मग कोण नाही बरोबर. आता हे IPL सुरू आहे ना, IPL सुरू आहे ना, IPL मध्ये ह्यांनी आपल्या टीमचा आपापला बाप निवडला. म्हणा स्वभाव लय स्पष्ट आहे. मागच्या वर्षी MI चा कॅप्टन रोहित शर्मा होता, ते हार्दिक पांड्या झाला, आमच्या गावचा पांड्या नाराज झाला. पांड्या म्हणला टीमचं चुकलं, हे हार्दिकला कॅप्टन करायला नव्हतं पाहिजे रोहित असताना. त्याला म्हणलं, पांडू तुला गावच्या टीम मध्ये घेणार गाड्या, गावच्या टीम मध्ये घेतो तू, 11 जणांच्या 11 टीम केल्यास महिन्यात, तू काय सांगतो त्याचं मला? अरे मग पण पलीकडल्या वर्षी ते थाला MS धोनी ना सर, ते आउट झालं. माझ्या मित्रानं स्टेटस ठेवलं, टायगर आता थकलाय. अरे म्हणलं पिंजऱ्यात बंद कर त्याला. त्याने दुसरा मॅच जिंकला, ह्याने स्टेटस ठेवलं, टायगर अभी जिंदा आहे मेरे दोस्त. आणि बघता बघता ती ट्रॉफी जिंकली. पुन्हा धोनीनं ह्यानं स्टेटस ठेवलं, धोनीचा फोटो, खाली डायलॉग, बाप तो बाप असतो. आता जवळचा मित्र होता म्हणून मी त्याला मेसेज केला, म्हणलं काकाचं नाव महेंद्र आहे का? तुमचं आडनाव धोनी का? मारो धोनी, गालात हसते साक्षी वहिनी, आणि फटाकड्या इकडी माळ मध्ये. आता इकडी माळच्या फटाकड्या कधी धोनीनं ऐकाव्या? धोनीनं किती धावा काढल्या, विराटने किती काढल्या, सचिनने किती काढल्या, याच्यापेक्षा आपल्या बापानं आपल्यासाठी या बांधावून त्या बांधावर किती धावा काढल्या एकदा मोजायला तयार व्हा. तुमच्या आयुष्याची मॅच नाही होणार नाही महाराज. म्हणून एकच सांगणं आहे, जे काही करायचंय ना ते परमार्थिक शुद्ध भावनेनं करा. काही न लगे एक भावाची कारण, तुका म्हणे आन विठोबाची, तिसरं चिरण राहिलं. पण आता वेळेअभावी दुसरं काहीच लागत नाही, भाव लागतो. शुद्ध सात्विक भाव, भाव बळे आकडे येरविना यावेळे तैसा हरी. एकदा जोरदार 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 बजा 2 मिनिट बजा. जोरात टाळ्या वाजवायच्या. श्री हरिभक्ती परायण मृदंग अलंकार अजिंक्य महाराज पुलते आळंदी आणि हरिभक्ती परायण संगीत अलंकार नाना महाराज बनसकर. जोरात टाळ्या वाजवा, जोरात. वा वा. यानंतरच्या विशेष टाळ्या वाजवायच्या या गायक मंडळींसाठी श्री हरिभक्ती परायण महेश महाराज अवचार. जोरात. श्री हरिभक्ती परायण हरिओम महाराज आळंदीकर आणि संस्थातली बरोबर. वा वा बाबा, संस्थेतली ही विद्यार्थी गुणीजन ही लेकर आहेत, यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवा, जोरदार. श्री हरिभक्ती परायण रामदास महाराज बनसकर, हरिभक्ती परायण महेश महाराज, हरिओम महाराज, रामदास महाराज, ज्ञानराज माऊली वारकरी शिक्षण संस्था आळंदी देवाची आणि पळसवाडीकर बरोबर, पळशीकर. आणि आमचे हरिभक्ती परायण ज्यांचं पहिल्या दिवशी बरोबर आहे कीर्तन, आणि पहिल्या दिवशी कीर्तन झाल्याच्या नंतर तिसऱ्या दिवशी कीर्तनाला उभं राहणं हे आपल्याच्यानं शक्य नाही. हरिपाठाला सुद्धा येत नाही, तर आमचे अर्धे गेले मोठेपणा मिरवण्यातच. अरे मी पहिल्या दिवशीच कीर्तन करायचं. अरे तुम्ही मला कसं काय रे, मला इथं तुम्ही गादी टाका, मी समोर बसेल, समोर बसून ऐकेल. पण सगळा मोठेपणा बाजूला सारून तुम्ही हातात टाळ घेऊन उभे राहिले ना, जोरदार टाळ्या वाजवा. यानंतर विशेष टाळ्या वाजवा चोपदारांसाठी जोरात. यानंतरच्या टाळ्या वाजवा इनेकर यासाठी. यानंतर विशेष प्रामाणिक इमानदारीनं टाळ्या वाजवायच्या संत कृपा साऊंड सिस्टीम लोहा. जोरात वाजवा, अजून जोरात. हा, पण सिस्टीम चांगले असते की फायदा बी तोटा बी. फायदा असा आहे आपल्याला येतो आनंद, पण तोटा असा आहे काही घडी तोट्याला चुनालाही कीर्तन ऐकते. कीर्तनात जन तंबाखू खाल्ली, आळ्या पडून नेला. पुन्हा खाल्ली तुमची तुम्ही बघा, आळ्या पडल्यास मला फोन करा. एकदा सगळे. आता यानंतर हे युट्यूब चॅनल, कोणतं चॅनल आहे? विचार की राहुल नांदे लाईव्ह केलंय का? एकदा जोरदार टाळ्या वाजवा त्याच्यासाठी, जोरदार. आता अपलोड करताना टायटल चांगलं द्या.
युट्यूब वाल्याचे टायटल बघून चक्र राहतात. हसून हसून लोक गेले कोमात. आपल्याला कोमात नाही घालायचे, कोमात गेले बाहेर काढायचे. एकदा जोरदार टाळ्या याच्यावर की राहुल या युट्यूब चॅनल साठी. यानंतर सगळे पुरुष टाळ्या वाजवतील महिलांसाठी, सगळे पुरुष. ज्यांनी नाही वाजवले ते काय पुरुष नाहीत का? वाजवा जोरात. आता महिला मंडळ तुम्ही वाजवा इमानदार नाही यांच्यासाठी. याला म्हणजे इमानदारी म्हणून 1,500 महिना आहे. आपल्याला आहे का रुपडा तरी? आला का हप्ता? आला हप्ता आला का? हप्ता आलाय तर पट्टी द्या सप्त्याची. माय महात बीसीचा हप्ता आहे. बीसीचा हप्ता नंतर भर, आधी तर सप्त्याची पट्टी दे. आणि हप्ता येऊन जर तू पट्टी दिली नाही तर योजनेतून तुझं नाव कट होतंय का? हो. या संस्थांसाठी, समितीच्या कमिटीसाठी आदरणीय आमचे गोविंद दादा सतत माझ्या कॉन्टॅक्ट मध्ये तारीख घेतल्यापासून आहे. त्यांच्यासाठी सुद्धा जोरदार टाळ्या. बाबाजी सगळ्यांच्या चरणावर सेवा समर्पित करतो. काही चुकलं असेल तर माफ करा. खरं बोलल्यामुळे कोणाला वाईट वाटलं असेल तर वाटू द्या. वाईट वाटा म्हणूनच खरं बोललं जात आहे का? झालेल्या सेवेला पूर्ण विराम देतो. सगळं मोकळं बसा. पाय खाली करा, करा ते चुली खाली करा लागेल. शेवटचं भजन करायचं सगळ्यांनी. ज्याला जीभ आहे त्यानं भजन करायचं. जीभ असून भजन करणार नाही. दाता खाली जीभ येऊन 2 तुकडे होती. कुठलाही एक माल चालू ताव नाही दाव दिल्ला नांदेल इथली माल. आता तर होऊ द्यायचं ना तल. तर ज्याला जीभ आहे, ज्याला हात आहे त्याने भजन करायचं. चला शेवटचं भजन. हात वर. ज्ञानेश्वर परमहंस परब्रह्म श्री संत प्रबोधेश्वर महाराजांची 46वी पुण्यतिथी व श्री रामजन्म महोत्सव सोहळ्याच्या निमित्ताने चालू असलेला हा कट हरिनाम सोहळा आणि सोहळ्यातील आजचा हा 3रा दिवस आणि 3ऱ्या दिवसाची सेवा महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध व्याख्यानकार, महाराष्ट्रातील एक नामांकित कीर्तनकार व शब्दांचा भांडार असणारे असे कविकार आमचे अविनाश दादा भारती यांच्या अमृतवाणीतून या ठिकाणी सांगतो तुम्हाशी बजारे विठ्ठला नाही तरी गेला जन्मवया करिता बरोबरी दुरावशी दुरी भावाची पुरी वाहो तशी. या घेतलेल्या अभंगावरती अतिशय सुंदर या ठिकाणी दादांनी चिंतन मांडलं. खरं तर हे कुठल्या आध्यात्मिक किंवा कोण्या तत्वावर कीर्तन जरी नाही आज झालं तरी परंतु हे काळाची गरज आहे दादा की समाज प्रबोधन कीर्तन हे झालं पाहिजे. आणि तुम्ही युवकांचे हृदयस्थान आहात आणि युवकांचं तुमचं मार्गदर्शन मध्ये फार महत्वाचं आहे. तरी या झालेल्या कीर्तन सेवेबद्दल मी सर्व गावकऱ्यांच्या वतीने मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो. तसेच आमचे गायनाचार्य, मर्दंगाचार्य, तसेच संस्थेचे विद्यार्थी व यांचे सुद्धा मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो. दोन्ही चौकदार आमचे विनयकरी हरिभक्तपरायण शेळे महाराज यांचे सुद्धा या ठिकाणी मी आभार व्यक्त करतो. तसेच आमचे संत कृपा साऊंड सिस्टम लोहा यांनी सुद्धा या ठिकाणी अतिशय सुंदर दादा सेवा देत आहेत. त्यांचे सुद्धा मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो. उपस्थित सर्व पंचक्रोशीतून आलेले सर्व बाहेर गावून आले, बळेगाव असेल, सातेगाव असेल, सांगवी असेल, कोंटूर असेल, या ठिकाणाहून आलेले सर्व भाविक भक्तांचा मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो. तसेच गावातील व माता भगिनी बंधू आले त्यांचे सुद्धा या ठिकाणी मी आभार व्यक्त करतो. मी कुठं बोलणार व्यक्ती नाही दादा. मी याच वर्षी प्रथम वर्षी हे 2 दिवसापासून इतर सूत्रसंचालन किंवा ते आभार व्यक्त करू लागलो आणि तुमचाच मी आदर्श घेतला. आपल्या भाषेमध्ये व्यक्त व्हा. हमेशा तुमचं हे युट्यूबच्या माध्यमातून आपला काही ना काहीतरी ऐकत असतो. धन्यवाद. उद्याचे कीर्तनकार श्री हरिभक्तपरायण योगेश महाराज अग्रवाल वसमतकर यांचे जाहीर कीर्तन होईल. तरी या कीर्तनाचा आपण जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहून या ठिकाणी अवश्य लाभ घ्यावा.
आरती पर्वत देवारे सेवा होएता कृपा दृष्टी व्हावी चरणी केले तुम्ही माता आरती पर्वत आवी करुणी सेवा हिची भावे माझ्या पंढरीचा वार करी संत संग सर्व काळ पंढरीचा वार करी चंद्रभागे स्नान पंढरीचा वार करी मागणे ते कुदरती आहे पांडुरंगा या संतास निर्वेद काही माहुरी भण्याता उदर शिवाय बदलाची ज्ञानदेव तुकाराम